श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आज मला तुला काही महत्त्वपूर्ण सांगायचे आहे. बाळा, संदेशात तुला जे काही सांगणार आहे त्यावर थोडं लक्ष केंद्रित कर, कारण मी तुझ्याकडे आलो आहे ते तुला मदतीसाठी, तुला ते मार्ग दाखवण्यासाठी. कारण तू काही अशा चुका देखील करत आहेस. बाळा, शांत मनाने ऐकून घे आणि मग त्यावर जेव्हा तुझा विचार पक्का होईल, तुला असे वाटेल की मी तुम्हाला जे काही सांगत आहे त्यावर तुमचा अगदी ठामपणे विश्वास आहे, तेव्हाच ते कार्य करा. कारण मी तुमचा गुरुपिता या नात्याने तुम्हाला काही सांगू इच्छितो. बाळा, तू आजकाल स्वतःला खूप कमी लेखत आहेस. ते करणे सोडून दे, कारण तुझ्यात ती शक्ती मी दिली आहे. तुला असे मी काही बनवूनच पाठवले आहे की जे तुझ्यात आहे, पण ते तू आजपर्यंत आतमध्येच ठेवले आहे. बाळा, तुम्ही स्वतःसाठी काही निर्णय घेण्याच्या क्षमतेसाठी स्वतःला पूर्णत्वाची जाणीव करून देण्याच्या योग्य समजा. स्वतःचे महत्त्व कुठेही कमी लेखू नका, कारण तुम्ही जेव्हा स्वतःवर प्रेम करता, माझ्यावर प्रेम करता, तेव्हा तुम्ही ते सर्व काही निर्णय घेण्यासाठी सक्षमतेने उभे होता. तुमचा आत्मविश्वास वाढायला लागतो. बाळा, मी आज तुला सांगू इच्छितो की प्रत्येक वेळेस कुणाच्यावर अवलंबून राहणे या गोष्टी करणे आता कमी कर. जर तू काही ठिकाणी कुणावर अवलंबून आहेस तर ते ठीक आहे, पण जर तू प्रत्येक ठिकाणी कुणावर अवलंबून असशील तर आजच मी तुला त्या जागृत अवस्थेत आणू इच्छितो. तुझे निर्णय तू घेणे सुरू कर, कारण तू हे जाणतोस की तुझ्या जीवनासाठी काही निर्णय हे तुझ्या सुखासाठी घेतल्या जात आहेत. बाळा, तुमच्या जीवनात असे कुणीही जे तुमच्या प्रेमाच्या आड येऊ पाहत आहेत, जे तुमच्या खूप काही कार्यांमध्ये बाधा आणू पाहत आहेत, त्यांना आता नीट मार्गावर आणण्यासाठी तुम्हालाच उभे राहावे लागेल. उभे राहण्याची शक्ती मी तुम्हाला देत आहे. ते सामर्थ्य मी तुम्हाला देत आहे, कारण तुम्ही माझे प्रिय बाळ आहात आणि तुम्ही योग्य मार्गावर चालून ज्या काही अशक्य असलेल्या गोष्टींना प्राप्त करण्यासाठी माझ्याकडे प्रार्थनापूर्वक ते मागत आहात, तेव्हा मीही तुम्हाला माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण करू इच्छितो. पण तुम्ही हे लक्षात घ्या की तुमच्यात आधीच खूप काही गुण, खूप काही असे दिले आहे, ते ईश्वराचे तुम्हाला एका शक्तीच्या रूपात प्राप्त आहे. बाळा, जेव्हा तुम्ही त्या शक्तीचा उपयोग आपल्या भल्यासाठी आणि आपल्या स्वतःच्या सामर्थ्यासाठी त्याचा उपयोग कराल, तेव्हा तुम्ही अधिक स्वतःसाठी निर्णय घेऊ शकाल. बाळा, माझी या ब्रह्मांडात चराचरात शक्ती विद्यमान आहे, त्याचप्रमाणे तुझ्यात देखील माझी शक्ती विद्यमान आहे. त्याचा उपयोग तू तुझ्या चांगल्यासाठी कर, तू तुझ्या भल्यासाठी कर. आणि जेव्हा तू स्वतःला इतका परिपूर्ण पाहशील, तेव्हा तू इतरांना सुद्धा तुझ्या जवळून जे काही देऊ शकशील, जी काही मदत
पुरवू शकशील इतका मी तुला सामर्थ्यवान बनवू इच्छितो. बाळा, या सर्व आशीर्वादांना स्वीकार कर, कारण हे सर्व काही आशीर्वाद एका चमत्काराच्या रूपात तू माझ्याकडून प्राप्त करत आहेस. मी तुला कधीही कुठेही कमी लेखू देणार नाही, कमी भासू देणार नाही. बाळा, मी तुझ्यासाठी ते सर्व काही आशीर्वाद पाठवत आहे. आज जे कोणी तुझ्यासोबत विरोधाभास करत आहेत त्यांना लवकरच नतमस्तक होताना तुम्ही पाहाल, कारण तुमची बाजू सत्याची आहे. तुम्ही संघर्ष करत इथपर्यंत आला आहात. तुम्ही कष्टाने ते सर्व काही प्राप्त केले आहे. त्यावर कुणीही आपला हक्क दाखवू शकणार नाही. बाळा, मग ते तुमचे प्रिय नाते असोत किंवा तुमच्याजवळ असलेली संपत्ती असो, जी तुम्ही स्वतःच्या बळावर प्राप्त केली आहे. जर तुम्ही या संदेशावर शेवटपर्यंत विश्वास ठेवून ऐकलास तर मी तुम्हाला काही संकेत देणार आहे. ते संकेत जर तुम्हाला प्राप्त करायचे असतील तर संदेश शेवटपर्यंत ऐक. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षावही करू इच्छितो. पण तू कधीकधी काही ठिकाणी अशा ठिकाणी माघार घेतोस ज्या ठिकाणी ते तुझे विरोधी तुझ्यावर मान उंचावतात. बाळा, त्या ठिकाणी स्वतः उभे राहण्यासाठी आणि स्वतःचे निर्णय घेण्यासाठी तुला सक्षमतेचा आशीर्वाद मी देऊ इच्छितो. कारण जर तुम्ही एखाद्याला वेळेवर न टोकता तुमच्या जीवनात खूप काही असे परिवर्तन करण्यासाठी येऊ द्याल तर त्यांची मजल अगदी वाढून जाईल आणि ते तुम्हाला दुबळा समजून तुमचे सर्व काही अधिकार तुमच्याकडून हिरावून घेण्याचा प्रयत्न करू लागतील. तेव्हा आताच सावधान व्हा, कारण ते अगदी तुमचे प्रेमळ नाते जरी असले तरीही. कारण तुम्ही हे जाणता की या जीवनात जीवन जगत असताना तुम्ही कमावलेले सर्व काही जर काही क्षणात गमावले तर तुमची कुठेही किंमत उरणार नाही. बाळा, जेव्हा या भौतिक जगात तुम्ही जे काही प्राप्त करू इच्छिता आणि तुम्ही जे काही परिश्रमाने प्राप्त केले आहे, देवाच्या आशीर्वादाने प्राप्त केले आहे, जर ते तुमच्याकडून कोणी सहजरित्या हिरावून घेऊ इच्छिते तर तो न्याय ठरेल का? नाही ना. मग स्वतःसाठी उभे राहणे शिका आणि त्या गोष्टीचा विरोध करा. कारण तुम्ही जर निमूटपणे अन्यायाला सहन केले तर समोरचा तुमच्यावर निरंतर अन्यायच करत राहील. याचा स्वतःच्या विश्वासाने विरोध करा. कारण जे तुमच्याकडे आहे, मग ते तुमचे प्रेम असो की तुमचे ते नाते असो की तुमच्याकडे असलेले ते भौतिक सुख असो, जर त्यावर कोणी तिसरा येऊन हक्क गाजवण्याचा प्रयत्न करत असेल तर एकदा स्वतःला पडताळा आणि मग जर तुम्ही काही चूक करत असाल तर त्यासाठी तुम्ही स्वतःला जबाबदार मानून ती चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा आणि समोरच्याला सुद्धा एक संधी मागा. त्यामुळे तुमच्यातील ते भेद नष्ट होतील, तुमच्यातील ते क्लेश नष्ट होतील आणि तुम्ही पुन्हा सुखाने नांदू लागाल. खूप काही ठिकाणी असे नाते तुटण्याची वेळ येते तेव्हा ते देवाकडे धाव घेतात,
पण बाळा, तू हे लक्षात घे की जर काही चुका तुझ्या असतील तर योग्य वेळेत क्षमा मागून त्या अपराधांना पुन्हा करू नकोस. कारण हे जीवन देवाने तुम्हाला आनंदासाठी प्रदान केले आहे, पण त्या आनंदात तुम्ही तुमची कर्मही विसरली नाही पाहिजेत. कारण जी कर्म तुम्हाला दिल्या गेली आहेत ती ईश्वराकडूनच. मग ती कर्म पूर्ण करताना तुम्ही जर ती चुकवलीत तर त्यासाठी तुम्ही योग्य शासन प्राप्त कराल. म्हणून जेव्हा कधीही काही नाते असोत किंवा काही संबंध असोत किंवा तुमचे भौतिक सुख असो, त्यासाठी तुम्ही वारंवार ती चूक तर करत नाही ना, हे बघा. बाळा, माझा आशीर्वाद तर तुमच्या निरंतर सोबत आहे, पण जेव्हा निर्णयाची वेळ येते तेव्हा तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागेल. कारण देव प्रत्यक्षात तुझ्यासोबत जरी नसले तरीही देवाचे काही संकेत तुम्ही प्राप्त करणार आहात. तुम्ही सेवा करत आहात ती मान्य होत आहे. तुमची केलेली प्रार्थना देखील मान्य होत आहे. तेव्हा निश्चिंत राहा. आपल्या कर्मात चुकू नका. ज्यांना तो योग्य सन्मान हवा आहे त्यांना तो योग्य सन्मान तुम्ही प्रदान करा. मग ते तुमचे प्रिय नाते असो. बाळा, मी तुला सांगू इच्छितो, तुझ्या संसारात, तुझ्या कुटुंबात कुठलेही क्लेश उत्पन्न होणार नाहीत आणि जे कोणी तुझ्या विरोधात आहे त्यांना मी बाजूला करण्यासाठी आशीर्वाद देत आहे. इथून पुढे तू तुझ्या कर्मात ती गती प्राप्त करशील, कारण तू योग्य मार्गावर पुढे चालत आहेस. तुम्ही ते ऐश्वर्य प्राप्त करू इच्छिता, त्यासाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्नरत आहात. मग ते नक्कीच तुमच्याकडे येणार आहे. बाळा, मी हे इच्छितो की तू ज्या सुखप्राप्तींसाठी इतकी धावपळ करत आहेस की अगदी तुझ्या नात्यांना देखील तू योग्य वेळ देत नाहीस, तेव्हा मी तुझ्याकडून अपेक्षा करतो की तू त्यांनाही तो वेळ द्यावा. ज्या ठिकाणाहून तुम्ही प्रेमाची अपेक्षा करत आहात त्या ठिकाणी तुम्हीही तितकेच प्रेम दिले पाहिजे. तेव्हा सर्व काही योग्य तऱ्हेने तुम्हीही प्राप्त कराल. जे कुणी माझ्याकडे त्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत त्यांच्या आरोग्यात आता ते असे परिवर्तन पाहतील की त्यांना त्यातून आनंदाची प्राप्ती होईल. बाळा, मागील दिवसात तुम्ही खूप ताणतणावातून गेले आहात, त्यामुळे तुम्ही खूप काही थकले असे स्वतःला मानून तुम्ही एका ठिकाणी बसू नका. कारण तुमच्यात ती शक्ती निरंतर वाहत आहे जी ब्रह्मांडाकडून, जी देवाकडून तुम्हाला पुरवल्या जाते. ती शक्ती रोज नवीन रूपांतरित होऊन तुमच्याकडे येते. तेव्हा त्या ऊर्जेला सकारात्मक प्रमाणात आपल्या शरीरात येऊ द्या आणि तुम्ही नवीन चैतन्याचा अनुभव कराल. तुमचे जीवन परिवर्तित होण्याच्या मार्गावर आहे. बाळा, माझा आशीर्वाद आणि या ब्रह्मांडाची शक्ती तुझ्यासाठी निरंतर कार्य करत आहे. देवांची शक्ती, देवांचे अद्भुत आशीर्वाद तुझ्यापर्यंत येत आहे. तू केलेली प्रार्थना स्वीकार होत आहे. तुम्ही केलेले कष्ट कुठेही वाया गेलेले नाही. तुम्ही केलेली सेवा कुठेही निष्फळ झालेली नाही. तेव्हा थोडा संयम ठेवा. सर्व काही योग्य मार्गावर येणार आहे. तुम्ही आज जी काही प्रार्थना माझ्यापुढे करत आहात ती मी लवकरच स्वीकार करणार आहे. तुमच्यासाठी ते सुख, आनंद, वैभव आणि आनंदाचे क्षण लवकरच येणार आहेत. यावर संपूर्ण विश्वास ठेवा. चुकूनही काही चुकीचे निर्णय घेऊन त्या नात्यांना तोडण्याचा किंवा इजा करण्याचा प्रयत्न करू नका. कारण काही वेळ
अशी कठीण असते की ती तुम्हाला कधीकधी काढूनच पुढे यावे लागते. तेव्हा संयम बाळगा आणि आपल्या वाणीतून त्या प्रेमाच्या शब्दांनी ज्यांना कुणाला सुखावता येईल त्यांना सुखावण्याचा प्रयत्न करा. तुम्ही एक प्रयत्न कराल तेव्हा मी तुम्हाला भरघोस यश देईल. तुमच्याकडे तुमचे प्रेम परत तुम्ही प्राप्त कराल. त्या प्रेमातून तुम्हाला ते सुखवणारे सुसंवाद देखील प्राप्त होतील. तेव्हा घाबरू नका, चिंता करू नका. तुमच्यातून कुणीही दूर जात नाही यावर विश्वास ठेवा. तुमचे नाते तुमच्यासाठीच आणि तुमच्या घट्ट प्रेमासाठी निर्माण झाले आहे. तेव्हा तुमचे नाते आता अधिक घट्ट होणार आहेत, कारण तुम्ही देवाकडे ती प्रार्थना केली आहे. आता देवाच्या आशीर्वादावर शंका घेणे थांबवा, कारण तुम्ही ते सर्व काही आनंद प्राप्त करणार आहात. तुमचे जीवन अगदी उत्साहाने आणि आनंदाने भरण्यासाठी देव तुमच्यापर्यंत आले आहेत. देवांचा आशीर्वाद स्वीकार करा. पुढल्या क्षणापासून तुमच्या जीवनात कुठलेही क्लेश तुम्ही पाहणार नाहीत. तुमच्याकडे ते प्रेम अगदी ओसंडून वाहायला लागेल. देव म्हणतात, बाळा, तुझी सुख आणि तुझं भविष्य आज जरी तुझ्या पडद्याआड आहे तरी मी ते जाणतो. मी माझ्या आशीर्वादाने त्यात अधिकता देऊन तुझ्याकडे चमत्काराच्या आशीर्वादाच्या रूपात देत आहे. तेव्हा आता निश्चिंत रहा. तुझे आजचे जीवन आणि तुझे उद्याचे जीवन यात खूप काही परिवर्तन आहे, जे तुझ्यासाठी खूप काही शुभ आहे. तेव्हा चिंता करणे सोड, काळजी करणे सोड आणि या क्षणाला आनंदी राहा, कारण आनंदी मनात देवाचे निरंतर वास्तव्य आहे हे विसरू नको. देवाचे नामस्मरण करायला विसरू नको. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आनंद घे आणि आनंद वाट, कारण तुला भगवंताने त्यासाठीच या जीवनात पाठवले आहे. चांगली कर्म नियमितपणे आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न कर आणि जर तू नेहमीच चांगली कर्म करत असशील तर पुढेही आयुष्यात ती निरंतर सुरू राहतील. या मार्गावर चालणे सुरू ठेव. बाळा, माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहे. चिंता करणे सोड, कारण माझा आशीर्वाद तुझ्या सोबत राहून तुझे कल्याणच करणार आहे. तुमचाही स्वामी शक्तीवर, स्वामींच्या आशीर्वादांवर आणि या ब्रह्मांडाच्या शक्तीवर असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. देव तुमचे कल्याणच करतील. देवाच्या आज्ञेत राहा, देवाच्या नामात राहा. देव तुम्हाला आज सांगू इच्छितात की काही निर्णय जीवनातील तुम्हाला ते घ्यावे लागतील. ज्यासाठी तुम्ही ते सुख प्राप्त करू इच्छिता, तर मग तुम्हालाही ते प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी तुम्हाला देव धैर्य, सामर्थ्य देऊ इच्छितात. ते स्वीकार करा, कारण ते एका आशीर्वादाच्या रूपात तुम्ही प्राप्त करत आहात. देवाच्या अफाट शक्तीवर तुमचा विश्वास आहे ना? मग देव तुमच्यासोबत कधीही अन्याय होऊ देणार नाहीत. जे तुमचे आहे ते तुमचेच राहणार आहे यावर संपूर्ण विश्वास ठेवा. देवाकडे प्रार्थना करा. या संदेशात सांगितल्याप्रमाणे जर तुमच्या जीवनातही देवांचे आशीर्वाद हवे असतील तर होय स्वामी, मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा. तुम्हीही देवाची एक सुंदर निर्मिती आहात यावर विश्वास ठेवा की देव तुमचे चांगलेच करणार आहेत. तुमच्याकडे ते आशीर्वाद, ते चमत्कार आणि सुख लवकरच येणार आहे यावर विश्वास ठेवा, कारण तुम्ही स्वामीप्रिय बाळ आहात. जे कोणी स्वामीप्रिय बाळ या क्षणाला हा संदेश ऐकत आहेत त्यांनी स्वामी, मी तुमचे प्रिय बाळ
अशी कमेंट करावी. स्वामी माऊली आज तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमची ती अडलेली कार्य पूर्ण करोत, तुमच्याकडे ते सामर्थ्य देवत, तुमच्याकडे ती शक्ती देवत, तुमच्याकडे ते आरोग्य देवत, तुमच्यातील ते वादविवाद नष्ट करोत आणि तुमच्याकडे आनंद, वैभव, सुख, समाधान आणि प्रगतीचे द्वार तुमच्यासाठी उघडोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.